पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत पगार मिळावेत, व्यापाऱ्यांची देणी मिळावी यासाठी विठ्ठलच्या सेवानिवृत्त कामगार व व्यापाऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी मागील 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते। मागील 8 दिवसांपासून किरण घोडके, संतोष भालेराव व सेवानिवृत्त कामगार यांनी उपोषण सुरू केले होते। मात्र काल रात्री उपोषणकर्ते किरण घोडके यांची प्रकृती खालावली असल्यानं त्यांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं। आमदार अभिजित पाटील यांनी या उपोषणावर तोडगा काढावा अशी मागणी जोर धरू लागली होती। तेव्हा आमदार अभिजित पाटील यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेपैकी 40% रक्कम आजपासून खात्यावरती जमा करणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते किरण घोडके यांनी जाहीर केले। यावेळी बोलताना किरण घोडके म्हणाले, चेअरमन अभिजित पाटील यांनी जो प्रस्ताव दिला होता आमचे मार्गदर्शक अतुलभाई चव्हाण यांच्या माध्यमातून 40% रक्कम कामगारांना उद्यापासून जमा करू आणि उर्वरित जी रक्कम आहे ते नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या ह्याच्यापासून मास्टरपासून त्या कामगारांना पूर्णता देऊ असा त्यांनी शब्द दिलेला आहे। म्हणून मी आज कामगारांच्या विनंतीवरून उपचार ह्याला सुरू केलेले आहे। पण जोपर्यंत त्या कामगारांना सगळे पैसे मिळतात तोपर्यंत कामगारांच्या सोबत